आज आपण कल्पनाशक्तीविषयी माहिती समजून घेऊ. पॉवर ऑफ इमॅजिनेशन. अल्बर्ट आइन्स्टाईनने एकदा म्हटले होते की इच्छेपेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची आहे, अधिक ताकदवान आहे. खरं पाहिलं तर कल्पनाशक्ती ही मानवाला मिळालेली एक देणगीच आहे. तिच्या वापरावर आणि विकासावर व्यक्तीचा भौतिक व आध्यात्मिक विकास अवलंबून असतो. एखाद्या गोष्टीची इच्छा होऊ शकते, पण त्या इच्छित गोष्टीचे प्रत्यक्ष रूप कसे असावे ही गोष्ट मात्र कल्पनाशक्तीच ठरवू शकते. एखाद्याला छानसा बंगला हवा असतो, ही झाली त्याची इच्छा, पण तो बंगला पाण्याच्या काठी असावा, सभोवती कोणकोणती वृक्षराई व फुलझाडे असावीत, कोणत्या खोलीत काय असावे, त्याचा आकार, रचना, लांबी, रुंदी, उंची वगैरे ज्या काही अनेक गोष्टी असतात त्या प्रथम कल्पना तयार करीत असते. समोर प्रत्यक्षात वस्तू नसताना तिचा आकार, रचना, त्यांचे परस्पराशी असणारे सूक्ष्म संबंध इत्यादींची रचना करणारा विचार म्हणजेच कल्पनाशक्ती होय. प्रत्येक आर्किटेक्चर सुरुवातीला बंगला, इमारत किंवा कोणतेही बांधकाम आधी मनातल्या मनात विचारांच्या पातळीवर काल्पनिकपणे उभे करतो. नंतर ते नकाशाच्या रूपाने कागदावर घेतो आणि नंतर तो बंगला प्रत्यक्षात उतरतो. मानवाने अचाट कल्पना केलेल्या आहेत. त्यातूनच आज आपल्याला जे जग दिसतं, त्या जगाची प्रगती दिसते, ती या कल्पनाशक्तीतूनच निर्माण झालेली आहे. थॉमस अल्वा एडिसनने विजेवर प्रकाश देणाऱ्या दिव्याची प्रथम कल्पना केली आणि अथक परिश्रमाने नंतर तो प्रत्यक्षामध्ये आला. ज्यूल व्हर्न या लेखकाने आपल्या एका ग्रंथात नॉटिलस असे नाव देऊन पाणबुडीची कल्पना केली. नंतर शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या पाणबुडीचे नावसुद्धा नॉटिलस हेच ठेवले. अनेक कवींनी विमानाची कल्पना केली, ते प्रत्यक्षात निर्माणही झाले. चंद्रावर जाण्याची कल्पना करून माणूस चंद्रावर जाऊन आला. कल्पनेने माणसाने कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली, यंत्रमानव तयार केला. बाजारात येणारे तंत्रज्ञानाचे नवनवीन आविष्कार हे या अफाट कल्पनेचेच फळ आहे. अशी ही फार आश्चर्यकारक मजेशीर असणारी ही कल्पनाशक्ती, या कल्पनाशक्तीतून कल्पना नेमकी कशी काय सुचते? तसं पाहिलं तर कल्पनेच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे मुक्त असा वाव आहे. कुणालाही कसल्याही व अचाट कल्पना सुचू शकतात. कवीला कविता कशी सुचते, कविता कशी करायची याला काही नियम घालता येणार नाहीत. डोंगरातून हिंडताना कुणा प्रतिभावंताला त्यामध्ये कैलास लेणे दिसले व ते त्याने त्यातून उकरून काढले. मूर्तिकाराला ओबडधोबड दगडात सुंदर मूर्ती सापडते. माणूस प्रेमात कसा पडतो याविषयी काहीच सांगता यायचे नाही. अशाच प्रकारचे कल्पनेचे सुद्धा आहे. तर ही कल्पना किंवा प्रतिभा असली तरी तिला काही आधार हा असतोच. प्रेमात पडण्यासाठी जसे समोर कोणीतरी असावे लागते, त्या व्यक्तीचा सहवास, गुणांची माहिती, किमान नजरानजर तरी व्हावीच लागते, तसेच थोडेसे कल्पनेविषयी आहे. प्रतिभेतून अचाट कल्पना सुचतात, पण त्या सुचण्यासाठी जवळ किमान काही गोष्टी असाव्या लागतात. त्यातील पहिली गोष्ट अभ्यास. ज्या विषयातील कल्पना सुचते त्या विषयातील गाढा अभ्यास असावा लागतो. डोंगर दऱ्यातून फिरताना सामान्य माणसांना काटेरी झाडे, खड्डे, उंचवटे, गवत, चढ उतार याशिवाय काहीही दिसत नाही. मात्र एखाद्या प्रतिभावंतास तिथे नागमोडी रस्ते, पूल दिसतात, तर काहींना तिथे धरण दिसू लागते. संन्याशाला आश्रमासाठी छान जागासुद्धा भेटेल. म्हणजे जो ज्या विषयातील असेल त्या अनुभवावरून त्याला नवीन काहीतरी कल्पना जाणवेल. एखाद्या विषयाची कल्पना सुचण्यासाठी त्या विषयातील ज्ञान आवश्यक असतेच. ज्याला कवी व्हायचे त्याने कविता वाचल्या पाहिजेत. म्हणून ज्याला यशस्वी व्हायचे आहे त्याने यशस्वीतेविषयी व आपल्या ध्येयाविषयी सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. कल्पनेसाठी दुसरी गोष्ट आहे अनुभव. व्यक्तीचा जसा पूर्वानुभव असेल तशी तो कल्पना करीत असतो. राजमहालातील कवीला चंद्राकडे पाहिलं की आपल्या प्रियेच्या मुखचंद्राची आठवण होते. तर अत्यंत हालात जगणाऱ्यास
तोच चंद्र भाकरीच्या आकारात दिसतो. चंद्रावरील डाग त्याला भाकरीवरील तव्याच्या डागासारखे वाटतात. म्हणजेच पूर्वानुभव जसा असेल त्याप्रमाणेच कल्पनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या या पूर्वानुभवावरून सुचत असतात. तिसरी गोष्ट आहे भावनिक परिस्थिती. व्यक्तीच्या मनामध्ये भावनेची कोणती परिस्थिती आहे याचाही कल्पनेवर परिणाम होतो. म्हणजे ज्या प्रकारची भावना मनामध्ये असेल त्या त्या प्रकारच्या कल्पना सुचू शकतात. चौथा भाग आहे संबंधांची जाणीव. निरनिराळ्या गोष्टींचे संबंध ज्याच्या बऱ्यापैकी परिचयाचे आहेत त्या संबंधावरूनही कल्पना सुचू शकतात. तसेच त्या विषयातील समस्यांशी ज्याने झटापटी केल्या आहेत व इतर संबंधित विषयातही ज्याला बऱ्यापैकी गती आहे त्याला कल्पना सुचू शकतात. कल्पना सुचण्यासाठी साम्य हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. एका गोष्टीच्या साम्यावरून तसल्याच दुसऱ्या गोष्टीची कल्पना केली जाते. कल्पना सुचण्यासाठी विचारक्षमता, विश्लेषक बुद्धी व वृत्ती या गोष्टीही कारणीभूत होतात. कल्पना मुक्त असतात, पण ज्या कल्पनेला हेतू किंवा प्रयोजन व दिशा असते अशा कल्पनेला वैज्ञानिक सिद्धांत कल्पना असे म्हणतात. तर्कशास्त्रात त्यालाच अभ्युपगम हायपोथेसिस असे म्हटले जाते. विज्ञानातील कोणताही सिद्धांत स्थापित होण्यापूर्वी ती केवळ एक कल्पनाच असते. निरीक्षण व प्रयोगांती ती जर सिद्ध झाली तर तोच पुन्हा सिद्धांत बनतो. तसेच यशाच्या बाबतीतही म्हणता येईल. ज्या ध्येयाविषयी आपल्या त्या संबंधित कल्पना असतील त्या कल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरल्या की त्याचेच रूपांतर यशामध्ये होते. म्हणूनच नेहमी कल्पनेची भरारी घेताना ती अतिशय उंच उंच अशी घ्या. व्यक्ती जितकी प्रगल्भ तितकी त्याची कल्पनेची भरारीही उंच असते. ज्याचे ज्ञान, अनुभव, अभ्यास, बहुश्रुतपणा कमी असतो त्याची कल्पना ही खुजी असते. तर जे कशाचाच फारसा विचार करीत नाहीत त्यांच्या ठायी कल्पनांचे दारिद्र्य असते. जवळ असलेल्या ज्ञानाद्वारे सतत विचार, चिंतन करीत राहिल्यास नवनवीन कल्पना सुचू शकतात. त्या विषयाच्या विचारात असताना असा एखादा क्षण येतो की पटकन आत प्रकाश चमकून जातो आणि एखादी अफलातून व भन्नाट कल्पना सुचून जाते. आपल्याजवळ ज्या क्षमता असतात त्याचा विचार करून ठरवलेल्या ध्येयाच्या चिंतनाने नवनव्या कल्पना सुचून ती नाविन्याची कल्पना यश मिळवून देते. मला व्यवसाय जमणार नाही, मला यश मिळणे अवघड आहे, आपल्याकडे पुरेसे भांडवल नाही, पाठबळ नाही, संधी मिळत नाही, अशा प्रकारच्या नकारात्मक विचाराने तयार झालेल्या ज्या कल्पना डोक्यात असतात आणि अशा कल्पना जर डोक्यात राहिल्या तर व्यक्ती आळशी, निष्क्रिय, न्यूनगंडी आणि बेकार बनतात. म्हणून सतत होकारात्मक, सकारात्मक दृष्टिकोन बाळगून सकारात्मक कल्पना केल्याने यश मिळू शकते. मनातील कल्पनाशक्ती ही जहाजाच्या सुकानुसारखी असते. ते कोणत्या दिशेने कसे व कोणते काम करायचे व नेमके काय साध्य करायचे हे ठरवते. कल्पनेला जर योग्य दिशा व मार्ग असेल तर त्या कल्पनेचा प्रवास प्रतिभेमध्ये होतो आणि केवळ पोकळ कल्पना म्हणजे निव्वळ मनोरथ किंवा दिवास्वप्ने ठरतात. यशस्वी होण्यासाठी नेहमी सकारात्मक दृष्टीने कल्पना करा. नेहमी अभ्यास व चिंतनात राहिल्याने नवनव्या व अफलातून अशा कल्पना सुचत जातात. चांगल्या कल्पनांचा उपयोग करा. कल्पनांना योग्य मार्ग व ध्येयाची दिशा द्या. कल्पनाशक्तीचे भांडार सदैव उघडे ठेवा. कल्पना जितक्या भव्य, दिव्य त्याचा उषकालही तितकाच भव्य, दिव्य असतो. कल्पनेची भरारी प्रचंड मोठी असू द्या. तुम्ही किती मोठे होणार व महान कार्य करणार हे तुमच्या कल्पनेवर अवलंबून असते. म्हणून कल्पनेची भरारी नेहमी उंच ठेवा. कल्पना हेच खरं भांडवल असतं. लोकांना मानवणाऱ्या नवनव्या कल्पना प्रचंड पैसे मिळवून देतात. आज ITच्या जमान्यात कल्पना हेच खरे भांडवल ठरले आहे. पूर्वीचे अब्जाधीश IT मधील कल्पनेने आज मागे टाकले आहेत. कल्पना की ज्याला आयडिया असे म्हणतात हेच सर्वाधिक धन मिळवून देतात. जो इतरांपेक्षा वेगळी व नवीन आयडिया घेऊन येतो तो सर्वाधिक पैसे मिळवून जातो. जवळ असलेल्या कल्पना हेच सर्वात मोठे भांडवल आहे. ते जितके समृद्ध असेल तितकी ती व्यक्ती सर्वार्थाने जास्त श्रीमंत असते. कवी कुसुमाग्रजांच्या एका कवितेत
थोडा बदल करून असे म्हणता येईल, भांडार कल्पनेने भरले का धनचिंता, तुझ साठी दस दिशा मोकळ्या का मनी गुंता, नभांगनी रवी तळपतो का अंधारात रमता, तेच भानुबिंब हाती असता का पनतीस्तव झुरता. साध्या 10 रुपयाच्या लोखंडाच्या तुकड्यापासून कल्पना लढवून खिळे तयार केले तर 50 रुपये मिळतील. सुया व टाचण्या तयार केल्या तर 2,500 ते 3,000 रुपये मिळतील. व त्याच लोखंडातून घड्याळ्याच्या स्प्रिंग्ज तयार केल्या तर 30,000 ते 40,000 रुपये मिळतील. खरी गोष्ट अशी आहे की कल्पना लढवण्याची साधे गोमूत्र घ्या, त्याकडे फक्त पाहत राहिल्याने वाया जाते. ते धरून त्यावर प्रक्रिया करून तेच औषध बनते व हजारो रुपये देऊन जाते. म्हणून आपल्याजवळ जी साधन संपत्ती आहे तिचाच कल्पकतेने उपयोग करून आपली हवी तशी प्रगती साध्य करून घेता येते. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क असा कामामध्ये फरक आहे. केवळ ढोर मेहनत करून यश प्राप्त होत नाही, तर त्या कामामध्ये नवनव्या कल्पना घेऊन जावे लागते. कल्पना जितकी अधिक चांगली परिपक्व तितके काम अधिक सुलभ, शक्य आणि लवकर होते. एका घड्यात थोडेच पाणी होते. 2 कावळ्यांना तहान लागली होती. घड्यात चोच पोहोचत नव्हती. एका कावळ्याने थोडा विचार करून त्यात खडे टाकून घडा भरायचा व पाणी वर आले की प्यायचे असा विचार करून एक एक खडा गोळा करून तो घड्यात टाकू लागला. दुसऱ्या कावळ्याने पहिल्या कावळ्यापेक्षा थोडा अधिक व वेगळ्या प्रकारचा विचार केला. त्याने हॉटेलसमोर पडलेला स्ट्रॉ आणला व त्या घड्यात ठेवून स्ट्रॉने ओढून पाणी प्याला. पहिला कावळा हार्डवर्क करीत राहिला तर दुसऱ्या कावळ्याने स्मार्ट वर्क केले. कावळ्याच्या तोंडात पाणी पोहोचवण्याचे काम त्या स्ट्रॉने जसे केले तसे व्यक्तीला यशापर्यंत लवकर व कमी कष्टात पोहोचवण्याचे काम कल्पना करीत असते. ज्याला यशाचे पाणी पिऊन इच्छेची तहान पूर्ण करायची आहे त्याने नवनव्या कल्पनांचे वेगवेगळे स्ट्रॉ जवळ ठेवून उपयोगात आणले पाहिजेत. कोणत्याही कामात विनाविलंबता, सहजता, सुलभता, अचूकता की ज्याला ॲक्युरेसी असं म्हणतात व परिपूर्णता, परफेक्टनेस जर असेल तर त्याला स्मार्ट वर्क असे म्हणता येईल. आणि ज्या कामात वरील गोष्टीशिवाय खूप मेहनत, अधिक कष्ट असून सुद्धा त्याची उपलब्धी फारच कमी असते त्याला हार्डवर्क म्हणता येईल. म्हणून नेहमी स्मार्ट वर्क करा. हार्डवर्कचे रूपांतर स्मार्ट वर्कमध्ये करण्याचे काम आपली कल्पनाशक्ती करीत असते. या कल्पनाशक्तीचे काही प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रचनात्मक कल्पनाशक्ती, ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह इमॅजिनेशन असं म्हणता येईल. या कल्पनाशक्तीने असलेले ज्ञान, माहिती, साधने, संकल्पना, युक्त्या, योजना यांचा वापर करून नव्या स्वरूपात त्याची मांडणी केली जाते. पुनर्रचना केल्याने घटकातील परस्पर संबंधांना नवा अर्थ प्राप्त होतो. एकच नाटक अनेक कलाकार वेगवेगळ्या प्रकारे सादर करतात किंवा ऐतिहासिक वा पौराणिक कथा शाहीर, नाटककार, कीर्तनकार, कादंबरीकार, कवी वेगवेगळ्या स्वरूपात सादर करतात. त्या प्रत्येकात वेगळेपण असतेच. यात प्रत्येक व्यक्तीची रचनात्मक कल्पनाशक्ती वेगवेगळ्या प्रकारे काम करीत असते. वाल्मिकीने मूळ रामायण लिहिले, महाकवी कालिदासाने रघुवंश लिहिले, सूरदासाने रामचरित मानस लिहिले, एकनाथाने भावार्थ रामायण लिहिले, श्रीधराने रामविजय लिहिला, ग दि माडगुळकरांनी गीत रामायण लिहिले, बौद्ध रामायण, जैन रामायण, अध्यात्म रामायण अशी शेकडो रामायणे तयार झाली. प्रत्येकात राम या नायकाभोवती कथावस्तूची गुंफण प्रत्येक कवीने वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. प्रत्येकाची रचना वेगळी आहे. हे रचनात्मक कल्पनाशक्तीद्वारे घडून येते. रचनात्मक कल्पनाशक्ती ही त्या व्यक्तीची कुवत, त्याचा अभ्यास, त्याचे ज्ञान, त्याला पूर्वीचा असलेला अनुभव, शिक्षण व सोय यावर अवलंबून असते. घरे, इमारती, वाडे हे जे बांधतात या बांधणाऱ्यांकडे तीच वाळू, सिमेंट, दगड, विटा, लोखंडी सळया, माती, चुना इत्यादी संसाधने असतात. पण प्रत्येकजण प्रत्येक घरासाठी वेगवेगळी रचनात्मक कल्पनाशक्ती वापरून वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम करीत असतो. इंटिरियर डेकोरेटरसाठीही घरातील जागा तेवढीच उपलब्ध असते, तेच सामान व फर्निचर असते.
पण आपल्या रचनात्मक कल्पनाशक्तीने तो ती खोली सुशोभित करीत असतो. शास्त्रीय संगीतकार राग आळवतात तेव्हा सर्वांसाठी त्या त्या रागाचे सूर तेच असतात, पण प्रत्येकजण आपल्या रचना वेगवेगळ्या नजाकतीने पेश करतात. या ठिकाणी सुद्धा प्रत्येकाची रचनात्मक कल्पनाशक्तीच काम करीत असते. रचनात्मक कल्पनाशक्ती काम करीत असताना सोय हा घटकही महत्त्वाचा ठरतो. एका मानववंशशास्त्रज्ञाने एका अप्रगत आदिवासीला फळे, भाज्या, ताटल्या, सुऱ्या या प्रकारचे साहित्य दिले व त्याची मांडणी करण्यास सांगितली. त्या आदिवासीने फळे आणि सुरी एकत्र ठेवली आणि भाज्या व ताटली एकत्र ठेवली. फळे कापण्यासाठी सुरी लागेल व भाजी खाण्यासाठी ताटलीचा उपयोग होईल असा सरळ, साधा व सोयीचा विचार त्याने केला होता. त्यावर तो मानवशास्त्रज्ञ म्हणाला, अशी रचना मला अपेक्षित नव्हती. त्यावर आदिवासी म्हणाला, कोणताही शहाणा माणूस याची अशीच रचना करेल. मानवशास्त्रज्ञाने वैतागून विचारले, मग मूर्ख माणूस कशी रचना करेल? त्यावर आदिवासी म्हणाला, मूर्ख माणूस सुरी, ताटल्या इत्यादी वस्तू एकत्र ठेवेल व फळे, भाजीपाला इत्यादी वस्तू एकत्र ठेवेल. स्वयंपाकाचे साहित्य अनेक स्त्रियांना समान प्रमाणात वाटले तरी सुगरण जो स्वयंपाक करील तो इतरांना जमेलच असे नव्हे, कारण सुगरणीचे कौशल्य आणि त्या साहित्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी कल्पनाशक्ती ही काही वेगळीच असते. कल्पनेचा दुसरा प्रकार आहे आयडेटिक इमेजरी, म्हणजे प्रत्यक्ष दिसत नसूनही व्यक्तीला कल्पनेमध्ये दृश्य स्पष्टपणाने दिसते. त्याला आयडेटिक इमेजरी म्हणतात. दगडामध्ये मूर्ती दिसणे, डोंगरामध्ये कैलास लेण्यासारखे लेणे दिसणे इत्यादी प्रकार या कल्पनाशक्तीमध्ये मोडतात. कल्पनेचा जो तिसरा प्रकार आहे तिला सृजनशील कल्पनाशक्ती, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन असे म्हटले जाते. या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने पूर्णतः नवीनच गोष्टी निर्माण होतात. आज जे वैज्ञानिक युग निर्माण झाले आहे ती या कल्पनेचीच देणगी आहे. शोध, सोयी, भाषांचा विकास, संगीत, अनेक प्रकारची शास्त्रे, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, राजकीय, आर्थिक, धार्मिक व सामाजिक व्यवस्था इत्यादी सर्व काही कल्पनाशक्तीद्वारेच निर्माण झालेले आहे. या कल्पनाशक्तीमुळेच माणूस महासागराच्या तळाशी गेला. माशाप्रमाणे पाण्यातून, पाण्यावरून, जमिनीवरून, आकाशातून, हवेच्या वेगाने प्रवास करू लागला आहे. अनेक मंदिरे, कलाकृती, जगातील आश्चर्य निर्माण झालेले आहेत. सृजनशीलतेचे रोज नवनवे आविष्कार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या जगात जे जे म्हणून काही नवीन घडते त्याच्या पाठीमागे ही सृजनशीलता कारणीभूत असते. मानवी प्रगतीचे प्रत्येक पुढचे पाऊल या सृजनशीलतेच्या साह्याने टाकले आहे. संदेश वहनासाठी प्रथम निरोप्या पाठवणे, नंतर पोस्ट, नंतर तार, नंतर टेलिफोन, नंतर टेलेक्स, फॅक्स आणि आता ईमेलपर्यंतचा प्रवास याच कल्पनेद्वारे शक्य झाला आहे. आज आपल्या घरातल्या खुर्चीवर बसूनही आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासीशी भेटू शकतो, संभाषण करू शकतो. अचंबित, आश्चर्यचकित असणाऱ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत त्या या अफाट, अचाट कल्पनाशक्तीच्या साह्यानेच. सृजनशील कल्पनेनेच उत्स्फूर्त कृती घडत असते. सृजनशील कल्पनाशक्ती परिपक्व झाली की तिलाच प्रतिभा हे नाव देण्यात येते. सृजनशील कल्पनाशक्तीच्या साह्याने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मनातील तरल भाव जाणून घेऊ शकते. मेंदूमध्ये असणारे रिसिव्हिंग सेंटर म्हणजे दुसऱ्याचे विचार ओळखणे हे या कल्पनाशक्तीमुळेच शक्य होते. ही कल्पनाशक्ती दुसऱ्याच्या सुप्त मनाशी संपर्क साधते व त्याच्या मनातील विचारांचे चित्र स्पष्टपणे आपल्या मनामध्ये उमटते. त्यामुळे दुसऱ्याच्या मनातील विचार आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात. अशा प्रकारची ही अचाट, अफाट, अतर्क्य अशा प्रकारची कामं करणारी जी कल्पनाशक्ती आहे, या कल्पनाशक्तीला ज्या गोष्टी अडवतात त्या गोष्टी कुठल्या आहेत त्या पाहू. पहिली गोष्ट म्हणजे भीती. भीती ही गोष्ट सृजनशीलतेला फार मारक आहे. आपल्याकडून चुका होतील का, चूक झाली तर मग काय करायचे इत्यादी प्रकारचे विचार उभे राहतात. मूळ कल्पनेला भीतीमुळे दुसरीच नकारात्मक कल्पना उभी राहते व पहिली कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. दुसरी नकारात्मक कल्पना पहिल्या कल्पनेला मारून टाकते.
एक वेळ काहीतरी करून चूक झाली तरी हरकत नाही, पण काहीच न करण्याची चूक कधीही करू नये. भीती पुढील प्रकारची असू शकते. मला लोक काय म्हणतील, कदाचित वेडपट समजतील, कारण कल्पना ही रुटीनपेक्षा थोडी वेगळी असते. ती नवीन पद्धतीनं, नव्या चाकोरीनं जाणारी असते, नवा रस्ता निर्माण करणारी असते. आणि मग याला वाटतं की आपण लोकांपासून वेगळे तर पडणार नाही ना, परंपरागत रूढी चालींना बाधा येईल याची याला भीती वाटत असते. कल्पनेच्या गैरवापराची भीती. उदाहरणार्थ, अणूच्या शक्तीचा शोध लागल्यानंतर अणुबॉम्बची निर्मिती झाली, पण आता त्याचाच उपयोग ऊर्जा निर्मितीकडे होऊ लागला आहे. कल्पनेला बाधक ठरणारी दुसरी गोष्ट ही ताणतणाव, टेन्शन. मनामध्ये जर टेन्शन असेल तर कल्पनाशक्ती जागृत होत नाही. मला काहीच सुचत नाही, मी काय करू, इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा निर्माण होतात. मनाच्या अस्वस्थतेमध्ये मन जर स्थिर शांत नसेल तर अशा अवस्थेमध्ये कल्पना करता येत नाही, कल्पना चांगल्या पद्धतीने सुचत नाहीत. तसेच तिसरा अडथळा म्हणजे चाकोरीबद्धपणा. नेहमीच्या चाकोरीत जीवन पक्के रुळलेले असते, म्हणजे रुटीनमध्ये. टांग्याच्या घोड्याप्रमाणे डोळ्यांच्या बाजूला ढापणे बांधून फक्त समोर बघून जीवन चाललेले असते. नाविन्य त्यात काहीच नाही. घाण्याच्या बैलाप्रमाणे डोळ्यावर फडके बांधायचे आणि एकसारखे फक्त गोल गोल फिरत राहायचे. असल्या जीवनात कसली आली आहे कल्पनाशक्ती? चाकोरीबद्ध जीवनात कल्पनाशक्तीचा वापर करावा लागत नाही, त्यामुळे तिचा विकासही होत नाही. आणि विश्वाचा नियम असा आहे की यूज इट ऑर लूज इट. ज्याचा आपण जास्तीत जास्त वापर करतो त्याचा विकास होतो, आणि ज्याचा वापर करीत नाही ते नष्ट होत जातं. म्हणूनच कल्पनाशक्तीचा जर वापर झाला नाही, कल्पनाशक्तीला पुन्हा पुन्हा वापरलं नाही तर ती सुद्धा कमी होत जाते आणि मग सुचायचीच बंद होते. कल्पनाशक्तीसाठी चौथा अडथळा आहे धोका पत्करण्याची तयारी नसणे. कल्पनाशक्ती नवीनच काहीतरी समोर देत असते, ते अगदीच नवीन असते. त्या नाविन्याचा स्वीकार मन लवकर करीत नाही व ती कल्पना मारून टाकली जाते. शिवाय त्यातून काय भलते चलते जर झाले तर काय करायचे, असा प्रश्न सारखा त्याला सतावत राहतो. आपल्याला सृजनशीलतेचा विकास करायला हवा, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, ती विकसित करायला हवी. आणि या कल्पनाशक्तीचा म्हणजेच क्रिएटिव्हिटीचा, सृजनशीलतेचा विकास करता येणं शक्य आहे. आणि तिच्याद्वारे यशापर्यंत प्रवास करून आपलं जीवन यशस्वी करता येणं शक्य आहे. साधारणपणे असे समजण्यात येते की सृजनशील कल्पनाशक्ती 4 टप्प्यातून विकसित होत असते. पहिला टप्पा प्राथमिक व मूलभूत माहिती मिळवणे, यालाच आपण तयारी असे म्हणू. दुसरा टप्पा कल्पना पक्व करणे. तिसरा टप्पा आकलन किंवा संपूर्ण समजून घेणे, ज्याला अंडरस्टँडिंग असं म्हणतात. आणि चौथा टप्पा कल्पनेचा विस्तार करणे. जी कल्पना विकसित करायची आहे तिच्या संबंधी सतत विचार करीत राहिले पाहिजे. तसेच अभ्यास करून जास्तीत जास्त माहिती गोळा करावी. म्हणजे ज्या विषयामध्ये आपल्याला कल्पना करायची आहे किंवा कल्पनेचा वापर करायचा आहे त्या विषयाच्या संबंधानं आणि त्याच्या संदर्भामधलं सगळं काही आत्मसात करून घ्यावं. त्याचं जास्तीत जास्त अधिक ज्ञान करून घ्यावं. त्या क्षेत्राशी संबंधित इतर क्षेत्रातीलही माहितीचा थोडाफार का होईना पण संग्रह असावा. त्याच्यावर सारखे चिंतन मनन करीत राहिल्याने ती कल्पना परिपक्व होण्यास मदत होते. त्याचा सर्व बाजूनी विचार होत जातो. अनेक पर्याय समोर येतात. त्या समस्येचे अनेकविध पैलू व अगदी छोटे छोटे मुद्देही लक्षात यायला लागतात. त्यातले बारीक गॅप्स असतात ते समजू लागतात. सतत त्याच चिंतनात असल्याने एखादा क्षण असा येतो की ती कल्पना डोळ्यासमोरून तरळून जाते. आर्किमिडीजच्या सिद्धांताचा याच पद्धतीने शोध लागला आहे. काहीतरी आगळेवेगळे करावे, इतरांपेक्षा पूर्णपणे नवीन करावे, या ध्यासातूनही कल्पनाशक्तीचा विकास होतो. अध्ययन, स्वयंनिरीक्षण, निसर्ग नियमांचे ज्ञान समजून घ्यावे, माहितीचा संग्रह असावा, बहुश्रुतपणा, सतत चिंतन असेल तर कल्पनाशक्ती तल्लख बनते व भन्नाट कल्पना सुचत जातात. आपली कल्पनाशक्ती विकसित व प्रगल्भ करण्याकडे आपला कल नसतो. आळसामध्ये सुस्तावलेल्या जीवनाविषयीची आस्था
यामुळे अनेक नैपुण्य व शक्ती गंजून जातात. कल्पनाशक्ती विकसित होत नाही. आपल्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती व मनुष्यबळ वाया जात आहे. समृद्धतेने नटलेल्या श्रीमंत देशातील लोक मात्र दरिद्री आहेत. त्याचे कारण इच्छाशक्ती व कल्पनाशक्तीचे दारिद्र्य हे आहे. अनेक प्रकारचे छंद जोपासण्यातून रचनात्मक कल्पनाशक्ती वाढत जाते. गायन, वादन, चित्रकला, हस्तकला, सहली, जंगल, डोंगरात भटकंती, निसर्गाच्या सान्निध्यात निरीक्षण, अभ्यास, अभिनय, लेखन, काव्य, नाट्य या प्रकारच्या छंदातूनही रचनात्मक कल्पकता वाढीस लागते व त्यातूनच पुढे सृजनशील कल्पनाशक्तीचा उपयोग सुरू केला तर सृजनशीलताही वाढीस लागते. त्यासाठी परिश्रम व डोक्याला थोडासा का होईना पण त्रास घेण्याची गरज आहे. सतत नवनवे ज्ञान घेणे, अद्ययावत माहिती करून घेणे, इतरांच्या कल्पना पूर्णपणे समजून घेणे यातूनही कल्पनाशक्ती विकसित व्हायला मदत होते. आपण नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्या ह्या की कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी कितीही रस्ते असले तरी आणखी एक रस्ता असतोच ही वृत्ती नेहमी जोपासावी. हा नवीन रस्ता शोधण्यातून कल्पनाशक्तीला चालना मिळते. नेहमीच्या रुटीनच्या पारंपरिक मार्गाशिवाय नवीन मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही गोष्टीकडे पाहताना नव्या ताज्या दृष्टिकोनातून पहा. नाविन्याला सामोरे जा, त्याचा ध्यास घ्या, नाविन्याचे सतत स्वागत करा. कल्पनाशक्तीला सतत जास्तीत जास्त ताण देत राहा. नवनव्या कल्पना करीत राहा. अगदी वेगळ्या प्रकारच्या शक्यता व पर्यायांचा शोध घेत राहा. कोणतीही गोष्ट ज्या पद्धतीने आहे ती त्याच पद्धतीने का आहे, दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने का नसावी, या वेगळ्या पद्धतीने कशी अस्तित्वात येईल, ती वेगळी पद्धत कोणती याचा विचारपूर्वक शोध घ्या. विकासाचा पाया आर्थिक समृद्धता कल्पकतेमध्ये असते. तेव्हा कल्पकता वाढवण्यावर सतत भर द्या. ज्याची कल्पनाशक्ती जास्त विकसित व समृद्ध असते तितके त्याचे यश त्याच्या अधिक हातात येते. त्याला सहजपणे यश प्राप्त करता येते. ही कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी आम्ही एक अंतर्मनाचा प्रोग्रॅम तयार केलेला आहे. तो स्वतंत्र फाईलमध्ये आपणास ऐकायला मिळेल. तो आपण ऐकून आपली कल्पनाशक्ती अधिकाधिक वाढवावी. कारण कल्पनाशक्ती जशी असेल त्याप्रमाणेच माणसाचं जीवन घडत असतं. मानवी जीवनामध्ये कल्पनाशक्तीला अत्यंत महत्त्व आहे. ज्याची कल्पनाशक्ती अधिक बलवान, अधिक योग्य दिशेने जाणारी, अधिक सुस्पष्ट असते त्या व्यक्तीला यश लवकर मिळते, त्यानं ठरवल्याप्रमाणे मिळते आणि खात्रीशीर मिळते. म्हणून ही कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी या मनोप्रोग्रॅमाचा आपण अवश्य उपयोग करावा. धन्यवाद.